नमस्कार, मी दिनकर सुंदरकर आणि आज आपण एका विशेष माहिती संदर्भात आपल्या सर्व युवकांसाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत। आता या माहितीचं नाव आहे योजना दूत। महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना असतात, त्या योजना सामान्य जनतेपर्यंत, गाव स्तरापर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्या योजना पोहोचल्या नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही। म्हणून राज्य सरकारच्या वतीनं योजना दूत या योजनेअंतर्गत 50,000 युवकांची महाराष्ट्रातून निवड केली जाणार आहे आणि या युवकांच्या माध्यमातून गाव स्तरावर शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे युवक करणार आहे। त्यानिमित्तानं या योजनेची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। ही योजना दूत योजना जी आहे त्या योजना राबवण्याची यंत्रणा म्हणजे माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेचं महत्त्व असं आहे आणि याची वैशिष्ट्य अशी आहे की या योजनेत काम करणाऱ्या युवक युवतींना दरमहा 10,000 रुपये मानधन ही शासनाच्या वतीनं दिले जाणार आहे आणि या मानधन हे 6 महिन्यापर्यंत मानधन चालणार आहे आणि 6 महिन्यापर्यंत युवक युवतींना जे योजना दूत म्हणून लागतील त्यांना ही योजना खेड्यापाड्यापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांचं राहील। आता या योजनेसाठी पात्र उमेदवार कोण असेल तर या योजनेसाठी पात्रता जी आहे ती पात्रता वयाची मर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आहे। म्हणजे या योजनेत समाविष्ट होण्यासाठी युवक युवतींना 18 ते 35 वयोगटातील युवक युवती या योजनेत सहभागी होऊ शकतात। दुसरा की कोणत्याही शाखेतील पदवीधर ते चालेल, सोबत संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। सोबतच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच त्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे असं या योजनेत पात्र उमेदवारासाठी ही क्रायटेरिया असेल। आणि या सोबतच निवडीसाठी जे महत्त्वाचा जो भाग असतो निवड करण्याचा, त्यासाठी पुढील प्रमाणे या योजनेसाठी पात्र कागदपत्र तुम्हाला काय काय लागेल निवडीसाठी तर ते विहित नमुन्यात ऑनलाईन तुम्हाला एक अर्ज सादर करायचा आहे, ज्याची लिंक आपण कमेंट्स बॉक्समध्ये दिलेली आहे। ती टच करून तुम्ही त्या लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता। सोबतच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो साईज आणि पदवी असलेलं प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे। त्यासोबतच रहिवासी दाखला सक्षम अधिकाऱ्याच्या शिक्क्याचा असा तो दाखला असेल आणि आधार लिंक असलेलं आपलं खातं। या निवड प्रक्रियेनंतर यामधून छाननी केल्या जाईल आणि छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना त्या संदर्भात माहिती दिली जाईल आणि जे पात्र उमेदवार असतील यांना 6 महिन्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम शासन करत आहे। तर अनेक योजना असतात की ज्या तळागाळात पोहोचत नाही, म्हणूनच ही निवड शासनाच्या वतीनं केल्या जाणार आहे आणि या निवडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत योजनेचं जाळं विणलं जाणार आहे। बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला टच करा आणि या योजना दूत योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरून द्या, हीच आपणास नम्र विनंती। पुन्हा भेटू नवीन योजनेसह, तोपर्यंत नमस्कार।